नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज सकाळी सकाळीच मी आलो होतो आमच्या कॅन्टीन येथे हा नाश्ता खाण्यासाठी. तर आज नाश्त्याला होते उपमा आणि उपम्यासोबत होता हा आपला आवडता चहा. यानंतर आंघोळ करून तयार होऊन मी आलो आमच्या क्लासरूम येथे. तर थोड्या वेळानंतरच आमचे सर आम्हाला शिकवण्यासाठी येतील, पण तोपर्यंत आम्ही आमचा राहिलेला अभ्यास करत होतो. आज खूप दिवसानंतर आमच्या इथे इतके सुंदर ऊन पडले होते. खूप दिवस झाले इथे ढगाळ वातावरण होते आणि दररोज पाऊस यायचा, परंतु आज ढग पूर्ण पांढरे शुभ्र आणि आकाश निळेशार दिसत आहे. त्यामुळे आज पाऊस न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. यानंतर 1:30 वाजता आलो मी आमच्या कॅन्टीन येथे पुन्हा एकदा जेवण्यासाठी. तर आत्ता जेवताना होते चपाती, भात, वरण, त्यासोबत होती ही घेवड्याची आमटी. जेवण झाल्यानंतर असतो आमचा प्रॅक्टिकलचा टाईम. तर या प्रॅक्टिकलच्या टाईममध्ये आम्ही ही गाडी खोलत असतो. वेळेसप्रमाणे या वेळेससुद्धा मुलांनी या गाडीला खोलण्यामध्ये खूप जास्त कष्ट लावले होते. तर तुम्हाला काय वाटते ही गाडी कोणती असेल? तर ही गाडी खोलताना आम्हाला खूप जास्त मजा येते, कारण या गाडीला खोलताना आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्सची माहिती सर देतात. तसेच प्रत्येक मुलाला कोणता ना कोणता पार्ट खोलायची आणि त्यामधील अधिक माहिती जाणून घेण्याची संधी मिळते. त्यामुळे हा प्रॅक्टिकलचा तास आम्हाला खूप जास्त आवडतो. यानंतर मी आलो आमच्या कम्प्युटर लॅबमध्ये, जिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मार्कशीट आणि वेगवेगळ्या प्रकारचे रिझ्यूमसुद्धा बनवतो. तर आज आम्ही बनवली आहे गाडीवर आधारित एक वेगळी PPT. तर ही PPT तुम्हाला आता पूर्ण दिसणार नाही, परंतु उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या PPTमध्ये कोणकोणत्या गाड्या आहेत आणि त्यांची माहिती काय काय आहे हे तुम्हाला नक्की जाणायला मिळेल. तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. यानंतर आम्ही आलो आमच्या फाउंडेशन येथील मैदानावर व्हॉलीबॉल खेळण्यासाठी. तर आज व्हॉलीबॉल खेळता येणे यामुळे शक्य झाले, कारण आज दिवसभर पाऊस पडला नाही आणि चांगले ऊन पडले होते. परंतु आज आम्हाला क्रिकेट खेळायची इच्छा होती, परंतु काही कारणांमुळे आज आम्ही व्हॉलीबॉल खेळलो. मैदानावरून पुन्हा एकदा हॉस्टेलमध्ये आल्यावर मी लिहिल्या आमच्या ॲटोमेटिव्ह असेंब्ली ऑपरेटर या विषयाच्या वेगवेगळ्या नोट्स. तर या नोट्स पहा, संपूर्ण 10 ते 15 ओळीपेक्षा 10 ते 15 पाने मला लिहावी लागली. त्यामुळे आज माझा हात तर खूपच दुखत आहे. हात मला सुजल्यागतच वाटत आहे, पण काय करायचे, खूप दिवस माझा अभ्यास पेंडिंग होता. त्यामुळे 1 दिवसात मला अभ्यास करावा लागला. परंतु आत्ता मी माझा अभ्यास रात्रपर्यंत जागून करणार आहे. यानंतर 8:30 वाजता आलो मी आमच्या कॅन्टीन येथे रात्रीचे जेवण घेण्यासाठी. आज जेवण्यासाठी पावभाजी तसेच मसाले भात होता. दर मंगळवारी आमच्या इथे अशा प्रकारची वेगळी डिश ही मंगळवारीच केली जाते. त्यामुळे आम्हाला मंगळवार हा आमचा जेवण्यासाठी खास दिवस असतो. आजची पावभाजी तर खूप जास्त उत्कृष्ट दिसत होती, तुम्ही सुद्धा पहा. मी चिरिनऊ, मी नडका. वाव, नाईस. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.